नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ते या ठिकाणी पंकजला, निरूपाला आणि देविकाला खूप भूक लागलेली असते. तेव्हा पंकज म्हणतो, मम्मा खूप भूक लागली, चल ना गं जेवायला. तेव्हा आता निरूपा म्हणते, थांब मला बघू दे तिचा स्वयंपाक झालाय की नाही, नाहीतर तो सत्य असल्यानं तो सगळं खाऊन गेला नाही, आपल्याला काहीच देणार नाही. तेव्हा आता निरूपा ढुकून ढुकून बघत असते की स्वयंपाक तयार झालाय की नाही म्हणून. तेव्हा आता ती सांगते पंकजला की हो, स्वयंपाक तयार झालेला आहे, पण आता जाऊया आपण. तेव्हा आता पंकज म्हणतो, मम्मी आपण जर कधी तिथे गेलो ना तर सत्य आपल्याला आपल्या गरम आमटीमध्ये बोट घालेल, नाही तर आपल्या अंगावर फेकेल, नाही तर काही रिकामे कामं करेल, असं करतो, त्याच्यामुळे तू पुढे हो. तेव्हा आता निरूपा मध्ये नाही नाही, तो तसं कशाला करेल, पण मग त्याचा काही भरोसा पण नाही रे, तो खरंच सत्य काय करेल ना, ती पनवती काय करेल ना, याचा भरोसाच नाहीये. तेव्हा आता पंकज म्हणतो, मम्मा मग चल ना, अगं आपण जेवण करून घेऊन ना, तो नाहीये तोपर्यंत. तेव्हा आता निरूपा म्हणते, अरे थांब, तिला जरा स्वयंपाक टेबलावर तर ठेवते, तेव्हा तर जाणार ना आपण जेवायला. तेव्हा आता निरूपा म्हणते, ते पनवती नाहीये, नाही तर तो जर कधी असला ना तर आपल्याला जेवण सुद्धा भेटत नाही. पण आता बघ ना, नाही देविका एवढ्या चांगल्या घरातली, तिच्या घरी एवढं स्टँडर्ड जेवण वगैरे सगळं टाइम टू टाइम आणि सगळं व्यवस्थित असतं, आणि तिच्या समोर बघ ना आपली कशी हलकी करून घेतो करतो हा सत्या. तेव्हा आता निरूपा मनातल्या मनात विचार करते, हो ना, ह्या देविकामुळे तरी वाचते मी, पण खरं म्हटलं तर मी पण सत्याला घाबरते, पण मग देविकामुळे माझं सगळं हे पुसलं जातं. तर आता इकडे पंकज सुद्धा मनातल्या मनात विचार करतो की बरं झालं देविकामुळे मी वाचलो, नाहीतर मम्माने मला म्हटलं असतं की किती फुसका आहे तू, काहीच कामाचा नाहीये, नुसता घाबरतो त्या सत्याला. तर आता देविकामुळे त्यांची दोघांची एकमेकांची झाक घालत असतात ते. तेव्हा आता पंकज म्हणतो, मम्मा सत्य आहे ना कुठेतरी बाहेर गेलेला आहे वाटतं, तो अजून नाही आलेला आहे, पण तो आहे ना खरंच किती त्रास देतो ग आपल्याला. खरंच त्याने काल कसं केलं, आपल्याला एक कण सुद्धा ठेवला नाही जेवायला, तुला माहिती ना. तेव्हा आता देविका म्हणते की हो ना, चला ना मम्मा, मलाही खूप भूक लागली आहे, हो चला ना. तेव्हा आता निरूपा म्हणते चला. तर आता निरूपा, देविका आणि पंकज किचनकडे जायला निघतात. तर त्या ठिकाणी आता मीरा सुद्धा असते. मीराला माहिती असतं की हे आपल्याला हळूहळू पाहताय, झाकून झाकून पाहताय असं. पण आता ते समोर आल्यावर आता निरूपा म्हणते, मीरा काही करू का. देविका सुद्धा म्हणते, मी काही कोशिंबीर वगैरे कट करू लागू का. निरूपा पण म्हणते, मी काही लोणचं वगैरे वाढू का. तेव्हा आता मीरा म्हणते, नाही झालं आहे सगळं, तुम्ही बसा, मी तुम्हाला वाढते जेवायला, सगळं स्वयंपाक झालेला आहे. तेव्हा आता देविका बसते. तर आता इकडे निरूपा बसायला लागते. तेवढ्यातच आता मागणं आता सत्या येत असतो. तर आता मीराच्या डोक्यात प्रश्न पडतो की आज निरूपा आणि हे एवढे चांगले कसे काय वागत आहे, नाही तेव्हा तर नुसते खिचर 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 करत असतात, आणि आज एवढे चांगले कसे काय. तर तेवढं आता सत्या मागून येतो. तर आता सत्याला पाहून आता पंकजची चांगलीच फाटते. तर आता पंकज म्हणतो, अरे वा सत्या, तू आला, ये बस, या खुर्चीवर बस, तुझी खुर्ची ना, तुला आवडते नाही खुर्ची, बस तू या खुर्चीवर, मी दुसऱ्या खुर्चीवर बसतो. तेव्हा आता सत्याही चक्रात पडतो की पंके एवढा चांगला कसा काय झाला, आणि त्याची खुर्ची आपल्याला कसं काय देतोय आज. तर तोही थोडं पाहून चक्रातच पडतो. तेव्हा आता पंकज हसतच घेतो, बस ना सत्या, बस, तुझ्यासाठीच खुर्ची, तुला आवडते नाही खुर्ची, बस तू या खुर्चीवर, मी दुसऱ्या खुर्चीवर बसतो. तेव्हा आता सत्या ती खुर्ची चेक करून घेतो, त्या खुर्चीवरची गादी वगैरे चेक करून घेतो की मला फसवण्याचा प्लॅन तर नसेल ना यांचा, म्हणून तो चेक करून घेतो आणि बसतो. तर आता सगळेजण उभे असतात. तर आता इकडे निरूपालाही टेन्शन आलेलं असतं की सत्य आता आपल्या अंगावर आमटी वगैरे तर नाही फेकून बसणार ना, आपले हात तर नाही ना त्या आमटीत घालणार वगैरे, अशी रिकामी कामं तर नाही करणार ना. तेवढंच आता सुधाकर सुद्धा येतो. तर सुधाकरला निरूपाचं आणि सत्याचं आणि पंकजचं हे वागणं त्यालाही थोडंसं धक्काच बसतं की आज कुठून सूर्य उगवलाय, निरूपा आणि पंकज एवढा सत्यासोबत चांगले वागताय ते. तर तसं म्हणजे त्याला चांगलं वाटत असं सुधाकर रावला, पण धक्का सुद्धा बसलेला असतो. तर आता इकडे निरूपा म्हणते, आण, मी ताट वाढू लागते. तर आता सत्या म्हणतो, तुम्ही उभे काय, सगळे बसा खाली, तू काही झालंय का. तेव्हा सगळे म्हणतात, नाही नाही काही नाही, मग बसा खाली, जेवण करायचं आहे ना, बसा सगळे खाली. तेव्हा आता सगळे बसतात खाली. तर आता निरूपा म्हणते, आण प्लेटी, मी प्लेट वाढते. तेव्हा आता मीरा म्हणजे निरूपा आता सगळ्यांना वाढत असते. तर आता हे पाहून सुधाकरलाही चांगलं वाटतं आणि मीराला सुद्धा चांगलं वाटतं. तेव्हा आता निरूपा म्हणते, आज आपण सगळे ना आपली फॅमिली एकत्र बसू जेवायला.
आपली फॅमिली आपण कधीच एकत्र बसत नाही ना, तर आज आपण सगळेजण एकत्र बसू जेवायला असं मुद्दाम गोड गोड बोलत असते. तर सत्यालाही हे पाहून थोडं म्हणजे आज कुठून सूर्य उगवला आहे असं त्याला वाटत असतं. तर आता इकडे ते सगळेजण जेवण करत असतात. तर आता छान सगळेजण पोट भरून जेवतात, गप्पा मारतात. तर मीरालाही थोडा डाऊट येतो. मीरा म्हणते बापरे, आज तर खूपच छान दिवस गेला, म्हणजे जेवण खूप छान झालं सगळ्यात मिळून, म्हणजे कोणाचं बोलाच आली नाही, काही नाही, एकदम शांततेत जेवण झालं छान. नाही तर रोज काही ना काही असतंच. तर आता इकडे मीरा सगळं घर आवरून किचन आवरून रूममध्ये आलेली असते. तर ती तो व्हिडिओ बघत असते जो ॲक्सिडेंटचा झालेला असतो तो. तेव्हा आता तिला सत्या म्हणतो, ए धूमकेतू काय करते, काय बघते. तेव्हा आता मीरा म्हणते काही नाही, मी तो ॲक्सिडेंटचा व्हिडिओ बघते आहे. तेव्हा म्हणजे सत्या म्हणतो ते बघून काय होणार आहे, त्याने काही होणार आहे का. तेव्हा आता मीरा म्हणते काही होणार तर नाही, पण प्रयत्न केला तर पाहिजे ना आपण, आणि मला पूर्ण खात्री की तुम्ही निर्दोषच असाल, प्रयत्न नाही केले तर कसं काही निर्दोष साबित करणार, असं मीरा आता त्याला समजावत असते. पण मीरा म्हणते एकदा आपण त्या साखरेच्या घरी जाऊन तर बघू काय आहे काय नाही, कसं झालं त्याचं, त्या मेलेल्या माणसाच्या घरी आपण जाऊन बघू, त्यांना भेटून बघू. तेव्हा आता दुसऱ्या दिवशी मीरा आणि सत्या आता जो माणूस मेलेला असतो साखरे त्याच्या घरी गेलेले असतात. तर त्या दरवाजाकडे येताना दरवाजे ठोठावतात. तर त्याची बायको दरवाजा उघडते. तर त्याची बायको दरवाजा उघडत असताना आता ते म्हणजे मीरा विचारते साखरे इथेच राहतात का जे मेले ते. तेव्हा ती म्हणते हो. तर त्याच्या बायकोला सुद्धा कसं तरी वाटतं. त्याची बायको आता बांगड्या झाकते, मंगळसूत्र झाकते, तर टिकली काढून घेते, म्हणजे ती नाटक करत असते. तर आता म्हणजे मीराला हे पाहून थोडंसं म्हणजे तिला थोडंसं डाऊटच येतो की नेमकं काय चाललंय हिचा नवरा मेलाय आणि मग हे का घातलंय, आणि आता मी समोर आहे तर मग ही झाकते का आहे, नेमकं काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी गफलचोट आहे या गोष्टीमध्ये, असं आता मीराच्या डोक्यात येत असतं. तर आता मीरा तिला विचारते काय झालं, काही झालं का. तेव्हा ती म्हणते काय नाही, या बसा बोला ना. हो ना, ते गेले, त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला असं ती बोलत असते. तर सत्याचं तिच्याकडे काही एवढं लक्ष नसतं, कारण सत्याला लाज वाटत असते की सगळं माझ्यामुळे झालंय म्हणून, अशी सत्याला लाज वाटत असते. पण आता मंडळी मीरा आता सगळा शोध काढूनच घेणार. मीरा आता त्या बाईला मीरा आता त्या बाईकडून सगळं सत्य वधवून घेणार, नेमकं झालं काय आणि तिचा नवरा कुठे आहे, जिवंत आहे की मेला आहे, हे सगळं सत्य आता मीरा त्याचा शोध घेणार. तर मंडळी आपल्याला पाहायला मिळेल, येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल की मीरा आता काय करते सत्यासाठी, मीरा आता कोणतं पाऊल उचलते आणि त्या समोरच्या बाईकडनं कसं वधवून घेते. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मंडळी प्लीज आधी सबस्क्राईब करा.